तुम्हाला असं वाटत नाही का की ही सगळी मंडळी जी आहे ती त्यांच्या फोटोमध्ये दिसत आहेत, इलेक्शन झाल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत, त्यांच्यासोबत जेवण खाण करताना दिसत आहेत, ज्या पद्धतीनं गुलाल उधळताना दिसत आहेत, तर मग त्या लोकांबद्दल बोलायचं नाही? तुम्हाला असं म्हणायचं त्या अधिकाऱ्यांबद्दल काही बोलायचं नाही? नाही बोलायचं. हे बघा तुम्ही मला एक सांगा, आरोपी हा आरोपी असतो. आरोपीचं समर्थन आरोपीचा भाऊ आई वडील सुद्धा करत नाहीत, कारण त्यानं गुन्हा केलाय. मला सांगा, एखादा अधिकारी त्याचे नाव वाचायचं, बरं ती जी नावं वाचली त्या नावांचा आणि वाल्मिक कराडांचा त्या नावांचा आणि या हत्या प्रकरणातील आरोपींचा काय संबंध हो? काय संबंध सांगू शकताय कुणी मला? काय संबंध होता? एकाच दुसऱ्या अधिकाऱ्याचा फोटो असेलही, मी नाही म्हणत नाही, त्या माणसाला काढा ना तुम्ही बाजूला. पण हे शिक्षण क्षेत्रामधले, तहसील मधले, महसूल मधले, वेगवेगळ्या विभागातले या माणसांचा काय संबंध होता? मला एका कास्टला जी मोडस ऑपरेंडिटी होती, एका कम्युनिटीला जे त्यांनी डोळ्यासमोर ठेवून एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा प्रयत्न केला, या गोष्टीला माझा विरोध होता. मी कुठेही आरोपीचं समर्थन केलं नाही, मी कधीही वाल्मिक कराडांचं समर्थन केलं नाही. माझं कुठलंही फुटेज मला तसं दाखवा की मी त्यांचं समर्थन केलंय. या गोष्टी, अरे त्या ओबीसी प्रवर्गामधली ती एक कम्युनिटी आहे, ती एक जात आहे. आज बीडच्या परिसरामध्ये वंजारी समाजाच्या बाबतीमध्ये जे घडतं तेच धनगर समाजाच्या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये घडतं. काय घडतं? खूप मोठा इतिहास आहे. काय घडतंय? खूप मोठ्या दंगली काय झाल्या घडतंय? कधी कुठे कुठे दंगली झाल्या? मराठा आणि धनगर दंगली कुठे झाल्या सांगाल का? खूप ठिकाणी. कुठे? अभिजितजी मला तीन उदाहरणं सांगा. एक सांग देख, मी 50 उदाहरणं सांगतो, पण आता ऐका. नाही मला एक 3 उदाहरणं सांगा ना, 50 नको, 3च सांगा. सांगतो ना. अरे पण मग बोलू तर द्या की सांगू. बोला बोला. फलटण तालुक्यातल्या एका धनगर समाजाच्या माजी सैनिकाचं घर जेसीबीनं पाडलं गेलं. किती दिवसापूर्वी, महिन्याच्या आतमधली गोष्ट आहे. दुसरं उदाहरण, अकलूज आणि माळशिरस परिसरामध्ये धनगर समाजाच्या एका तरुणाला माड्याचा खासदार धैर्यशील मोहिते पाटलानं त्याच्या कानाला पिस्टन लावून त्याला धमकी दिली, त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मी हे बोलतोय, तुमच्याकडे रेकॉर्डेड आहे. त्या तुम्ही खासदाराला विचारू शकता की हे हाके बोलतायत, हे कराय का? गावोगाव 2 समाजामध्ये तेढ निर्माण होती. अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे होतात. काही लोक बिहाइंड कर्टन करतात, काही लोक कर्टनच्या समोर करतात. मी माझ्या ओबीसी प्रवर्गामध्ये एखादी जात भयभीत झाली असेल आणि रात्री एका वंजारी समाजाच्या तरुणाला त्याचं नाव ऐकून त्यानं गाडी खाली घ्यायला लावली, त्याला रोडवरून उसाचा ट्रॅक्टर फोडून येत होता. त्याची जात ऐकून मराठा समाजाच्या तरुणांनी त्या माणसाला लाट्या काट्याने मारहाण केली. रात्री सोशल मीडियावर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. तो पण हे जात विचारून केलं गेलं. जात विचारून केलं गेलं. व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला. काय चाललंय हे आम्ही बोलायचं नाही. मी सोशल वर्कर आहे, मी संविधान मानणार आहे, मी कायदा मानणार आहे. मी कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं नाही. मी फक्त वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही टार्गेट करू नका. आता